सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 मे सोमवार रोजी सकाळी कौसडी बोरी रस्त्यावर घडली आहे। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेख मेहबूब शेख रहीम वय वर्ष 70 हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते। त्यांच्या घराच्या काही अंतरावरच बोरीवरून मारवाडीकडे जाणारी दुचाकी क्रमांक MH38 M5238 या दुचाकीने जोराची धडक दिल्याने शेख मेहबूब हे गंभीररित्या जखमी झाले व दुचाकीवरील सुरेश गंगाधर बोदले, भगवान किशन डोंबे, सुरेश मारोतराव भारसकर तिघे जखमी झाले आहे। शेख मेहबूब यांचे घर काही अंतरावरच असल्याने अपघाताची माहिती त्यांच्या मुलांना मिळाल्यानंतर शेख मेहबूब यांना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील तिघांना उपचारासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले। डॉक्टर BK पवार, सिस्टर आसरा गाडवे, सय्यद इसाक यांनी प्रथम उपचार केले। दुचाकीवरील तिघा व्यक्तींना मार जास्त लागल्याने परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले। दुचाकीवरील सुरेश गंगाधर बोदले गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचार खासगी रुग्णालयात सुरू आहे। शेख मेहबूब शेख रहीम यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अपघाताची नोंद बोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। शेख मेहबूब यांचा दफनविधी ख्वाजा कब्रस्तानमध्ये सायंकाळी 6 वाजता करण्यात आला आहे। त्यांच्या पश्चात 3 मुले, 3 मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।